नमस्कार मैत्रिणींनो, मी उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे। मैत्रिणींनो, आज मी हा ब्लाउज जो आहे तो 34 साईजचा कट करणार आहे। आपल्याकडे जो पेपर पॅटर्न आहेत अवेलेबल तो पेपर पॅटर्न जो आहे तो 34 साईजचा घेतलेला आहे मी। आज आपण 34 साईजचा कस्टमरचा ब्लाउज पेपर कटिंग वापरून कटिंग करणार आहे, तुमच्या समोर तुम्हाला दाखवणार आहे। तर पाहू शकतात, हा जो आहे तो वरचा ब्लाउज पीस आहे। हे जे आहे ते अस्तर दिलेलं आहे त्यांनी, तर इथे मी त्यांनीच दिलेलं आहे अस्तर। तर कमी पडन कसं, म्हणजे 80 सेंटीमीटर नाही आहे हे अस्तर, तर 80 सेंटीमीटरलाही कमी आहे। तर तुम्ही पाहू शकतात हे किती 75 सेंटीमीटर आहे। तर याच्यामध्येच मी ब्लाउज कट करणार आहे। तर या पद्धतीने तर हे पाटीचा पार्ट घेतलेला आहे, इथे ठेवायचा आहे आणि हा ब्लाउज जो आहे तो कस्टमरचा आहे। तर आपल्याला हा जो आहे तो मोजून पाहायचा आहे, छातीचा चौथा भाग जो आहे तो पाहायचा आहे। तर पाहू शकतात इथे 8.5 भरलेला आहे, तर आपल्याला हा 8.5 आहे। तर आपला हा ब्लाउज किती आहे, 34 साईज। तर नंतर आपल्याला उंची घ्यायची आहे। हे शोल्डर पासून तयार शोल्डर जे आहे तिथून आपल्याला कमरेपर्यंत उंची जी आहे ती मोजून घ्यायची आहे। तर हे 13 भरत आहे। तर आपला हा पॅटर्न जो आहे तो चेक करायचा आहे। तर हा 14चा आहे। तर परफेक्ट 13 ज्यांची उंची आहे त्यांच्यासाठी हा पॅटर्न परफेक्ट आहे। उंची वाढवायची असेल तर तुम्हाला खालच्या साईडने पॅटर्न आहे असा ठेवायचा आहे। अगोदर तुम्हाला खालची बाजू आखून घ्यायची आहे, त्यानंतर तुम्हाला उंची वाढवायची असेल तर असा सरकवून घ्यायचा आहे। अर्धा इंच 1 इंच जितका काही तुम्हाला उंची वाढवायची आहे त्या पद्धतीने तुम्ही वरती सरकवून घ्यायचा आहे। आणि वरती सरकवून घेतल्याच्या नंतर तुम्हाला हा पूर्ण मोंड्याचा भाग जो आहे तोही व्यवस्थित असा आखून घ्यायचा आहे। आता मला हा उंचीला वाढवायचा नाहीये, तर मी आहे असा पॅटर्न व्यवस्थित असा आखून घेणार आहे। ज्या वेळेस तुमची तयार परफेक्ट उंची आहे ज्या महिलांची, त्यांच्यासाठी तर तुम्हाला कमी जास्त कुठेच करायची गरज लागत नाही। आणि मी कमी जास्त कसं करायचंय, तर मी कंटिन्यू व्हिडिओ जे आहे ती अपलोड करत आहे, म्हणजे बऱ्याच मैत्रिणी जे आहेत त्या कन्फ्यूज होऊ नयेत त्यांच्यासाठी मी खूप सारे व्हिडिओ जे आहेत ते अपलोड केलेले आहेत। आणि दररोज एक दिवस आड करून मी व्हिडिओ जे आहे ती अपलोड करत असते, कारण कटिंगचा आणि डिझाईनचा जो आहे तोही तुम्हाला सांगत असते। तर इथे पाहू शकतात ही पाठीमागलची गळ्याची उंची जी आहे, पट्टी आपली पाठीमागलची ती किती आहे ती चेक करायची आहे। तर पाहू शकतात इथे या पॅटर्नवर परफेक्ट आहे आणि आपल्याला शिलाईसाठी जो कपडा लागणार आहे तोही आपला परफेक्ट। इथे काहीच गळ्याची उंची ही आपल्याला कमी जास्त करायची गरज लागणार नाही। फक्त तुम्हाला डिझाईनचा गळा करायचा असेल त्यावेळेस तुम्हाला हा पॅटर्न काढून घ्यायचा आहे आणि इथे डिझाईन जी आहे ती आखून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे आपण हा साईडला ठेवून देऊ। त्यानंतर साईड पीस इथे ठेवून घ्यायचा आहे आणि कटोरी जी आहे ती आपल्याला 3 पीस कटोरी करायची आहे। तर 3 पीस कटोरी कशी करायची आहे, सिंगल कटोरी पासून तर आहे अशी कटोरी तुम्हाला सिंगल कटोरी इथल्या साईडने अगोदर तुम्हाला आखून घ्यायची आहे। कटोरी अशा पद्धतीने कुठलाही ब्लाउज असो या पद्धतीनेच तुम्हाला कटोरी जी आहे ती ठेवून घ्यायची आहे। तर या पद्धतीने ठेवून घेतलेली आहे। तर पाहू शकतात या पद्धतीने ठेवून घेतलेले आहे आणि तुम्हाला अर्धा इंच कटोरी वरती सरकवून घ्यायची आहे। अशा प्रकारे वरती सरकवून घ्यायचे, कारण आपल्याला 3 पीस कटोरी जी आहे ती आपल्याला याची तयार करायची आहे। तर त्यासाठी आपल्याला शिलाई मारण्यासाठी मधला टक्स मारण्यासाठी आपल्याला अर्धा इंच लागणार आहे, ती घेतलेली आहे। तर या पद्धतीने आपण साईड पीसही आपल्याला या साईडने असा आखून घ्यायचा आहे। हे साईड पीसही मी आखून घेतलेला आहे। तसंच आपल्याला लांब बाही करायची आहे या ब्लाउजची। तर या पद्धतीने मी ही लांब बाही जी आहे ती अशी ठेवून घेणार आहे। हे अशा रीतीने मी ही बाही जी आहे ती ठेवून घेतलेली आहे। पाहू शकतात ॲक्युरेट मध्ये ही बाही जी आहे ती ठेवून घेतलेली आहे। तर ही बाही जी आहे ती याची लांबी पाहायची आहे आपल्याला। तर 9.5 तयार बाही आहे। ज्या महिलांना 9.5ची पाहिजे त्या महिलांसाठी हा परफेक्ट पेपर आहे।
तर पाहू शकता अशा प्रकारे आपण इथे आता ही व्यवस्थित असं आखून घ्यायचं आहे। आता इथे थोडंसं माप जे आहे ती अस्तर कमी पडल्यामुळे आपल्याला परफेक्ट माप जे आहे ती घ्यायचं आहे। हे पहा आता ॲक्युरेट मध्ये मी इथे आखून घेत आहे। आता कटोरीचा जो माप आहे तो आपल्याला हे पहा इथे थोडासा कोपरा जात आहे तर आपल्याला कटोरी इकडे सरकवून घ्यायची आहे। तर डबल आपण कटोरीचा माप जो आहे तो टाकून घ्यायचा आहे। ज्यावेळेस तुम्हाला बाही लांबी पाहिजे आहे त्यावेळेस अशा प्रकारे ॲडजस्टमेंट करावं लागते। पाहू शकता इथे आपला कटोरीचा भाग जो आहे तो एक्स्ट्रा जात आहे। तर इथे आपण व्यवस्थित अशी कटोरी जी आहे ती वाढवून घ्यायची आहे। हे पहा आता ही आपण सरकवून घेऊ वरती। या पद्धतीने ॲडजस्टमेंट कसं करायचं हे थोडक्यात तुम्हाला सांगत असते। तर इथली आपली कटोरी नाही कट करायची, इथेही आपल्याला कट करायची नाही। आपल्याला कटोरी कुठे कट करायची आहे, ही साईड जी आहे ती कट करायची आहे। तर अशा प्रकारे आपण ही कटोरी जी आहे ती ॲक्युरेट मध्ये इथं आखून घेतलेली आहे आणि इथंही तुम्हाला बाहीला कुठेच कमी पडणार नाही। तर या पद्धतीने मी इथे आपण क्रॉस पट्टी जी आहे ती आखून घेतलेली आहे। अशा रीतीने हा पूर्ण ब्लाउज कटिंग आपण करून घेणार आहे। इतकी सोपी पद्धत होत असते ब्लाउज पेपर पॅटर्न वरून। तर मी 28, 40, 36 हे असे विविध प्रकारचे दररोज तुम्हाला व्हिडिओ एक दिवस आड करून मी अपलोड करत आहे। तर हा आजचा व्हिडिओ जो आहे तो 34 साईजचा पेपर पॅटर्न वापरून मी ब्लाउज कटिंग कशी केलेली आहे ती दाखवलेली आहे तुम्हाला। म्हणजे कसं ॲडजस्टमेंट करायचं आहे। 80 सेंटीमीटर तुमच्याकडे पीस नसेल त्यावेळेस सुद्धा तुम्ही कशा प्रकारे ॲडजस्ट करू शकतात हे सर्व तुम्हाला माहिती सांगितलेली आहे। आता हा पूर्ण मी पॅटर्न कट करून घेणार आहे आणि हाच पॅटर्न ब्लाउज पीसवर ठेवून कटिंग करून घेणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित अशी माहिती समजली पाहिजे। तर हे पहा अशा प्रकारे आपण हा कट करून घेतलेला आहे अस्तर। आता हा पूर्ण मी पॅटर्न ब्लाउज पीसवर ठेवणार आहे आणि पूर्ण कटिंग करून घेणार आहे। त्या अगोदर याच्यामध्ये पाहू शकतात हे असं कॅनव्हास आलेला आहे। हा पूर्ण आपल्याला कॅनव्हास जो आहे तो काढून घ्यायचा आहे जेणेकरून ब्लाउज मध्ये पुन्हा धुतल्याच्या नंतर गोळा होऊ नये त्यासाठी अशा प्रकारे हा पूर्ण कॅनव्हास जो आहे तो आपल्याला काढून घ्यायचा असतो। तर हे पूर्ण मी काढून घेते। तर हे पाहू शकतात अशा प्रकारे हे कॅनव्हास जे आहे ते मी काढून घेतलेला आहे। आता आपल्याला हा कट केलेला जो ब्लाउज आहे तो व्यवस्थित असा ठेवून घे।
हे पहा, आता इथे कमी पडत आहे कारण याला डबल बाहीमध्ये इकडच्या साईडने डिझाईन आलेली नाहीये, त्याच्यामुळे आपल्याला बाहीला जोड नंतर द्यायचा आहे. तर जोड देण्याची माझी पद्धत जी आहे ती खूप सोपी आहे, तुम्हालाही आवडेल कशा प्रकारे मी जोड देत असते. तर अगदी साधी सिंपल पद्धत आहे आणि ॲक्युरेटमध्ये फिनिशिंगमध्ये तुम्हाला ती पद्धत जी आहे ती म्हणजे जोड कसा द्यायचा ते व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याचाही मी. तर आणखीन एक व्हिडिओ याचा मी सेपरेट व्हिडिओ अपलोड करन, तर तुम्हालाही कन्फ्यूज दूर होईल तुमचंही की कशा प्रकारे याला जोड द्यायचा आहे ती. तर हे पहा, अशा प्रकारे मी हा पूर्ण आता पॅटर्न ठेवून हा पूर्ण ब्लाऊज कट करून घेणार आहे. आणि ज्या कोणी मैत्रिणींना ब्लाऊज पेपर पॅटर्न तयार पेपर पॅटर्न पाहिजे असतील, खाली स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावर तुम्ही काय जी तुम्हाला माहिती पाहिजे ती व्हॉट्सअपला तुम्हाला मिळून जाईल. कारण कॉल जी केला की कॉल जास्त काही तुम्हाला विचारायचं असेल तरच कॉल करायचा आहे, शक्यतो व्हॉट्सअपला तुम्हाला रिप्लाय मिळतील. तर हे पहा, अशा प्रकारे पूर्ण पॅटर्न मी ठेवून घेतलेला आहे. आता हा कट करून घेणार आहे. अशा प्रकारे हा पूर्ण ब्लाऊज जो आहे तो मी कट केलेला आहे. अगदी कमी वेळामध्ये ब्लाऊज कटिंग केलेले आहे. तर या पद्धतीने ब्लाऊज कट केलेला आहे. कुठे कमी जास्त काय जी माहिती आहे ती तुम्हाला सांगितलेली आहे. व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा आणि काही ब्लाऊजबद्दलचे प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारू शकतात. चला मैत्रिणींनो, भेटूत पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.